नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. 6 एप्रिल 2026 रोजी म्हणजे कालच्याच दिवशी तामिळनाडूमधील मदुराई कोर्टाने 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाने एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावणं, तेही 9 पोलिसांना, हा खरं तर दुर्मिळातील दुर्मिळ असा केसचा प्रकार आहे. या केस संदर्भात बोलताना किंवा या केस संदर्भात निर्णय देताना न्यायालयानं म्हटलं की ज्या पोलिसांना न्यायाचे रक्षक म्हणून आपण ओळखतो ते पोलीस जर भक्षक म्हणून काम करायला लागले तर अशा पद्धतीनं न्यायालयांच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर वचक निर्माण झालाच पाहिजे. या केसमध्ये नेमकं काय झालं होतं? ही गोष्ट आहे 2020 सालातली. जून महिना होता. कोरोनाचा काळ सुरू होता. कोरोना काळात सरकारने निर्बंध लादलेले होते. उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवू नयेत असा निर्बंध सरकारने लादलेला होता. दुकान उघडं ठेवलं म्हणून जयराज यांना पोलिसांनी अटक केली. अटक करून त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. वडिलांना का अटक केली हे विचारण्यासाठी आलेल्या बेनिक्स या त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक करून कोठडीत टाकलं. रात्रभर पोलिसांनी बेदम मारहाण केली. 20 जून 2020 रोजी त्या दोघांना पोलीस कोठडीत टाकण्यात आलेलं होतं आणि त्याच रात्री बेदम मारहाण झाल्यानंतर 22 तारखेला जयराज यांचं आणि 23 जूनला बेनिक्स याचं निधन झालं. पोलीस कोठडीत पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे, बेदम मारहाणीमुळे या दोघांचा कोठडीतच मृत्यू झाला. ही केस कोर्टासमोर आली. सीबीआयनं त्याच्यामध्ये तपास केला आणि 6 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर 9 पोलिसांना फाशीची शिक्षा मदुराईच्या विशेष न्यायालयानं काल सुनावली. या प्रकरणामध्ये 10 पोलिसांना अटक करण्यात आलेली होती, ज्यातील एकाचा मृत्यू झाला आणि 9 पोलिसांना या केसमध्ये फाशीची शिक्षा मदुराईच्या विशेष न्यायालयानं सुनावलेली आहे. त्याचबरोबरीनं 1,40,40,00,000 रुपये इतका दंडही या 9 पोलिसांना ठोठावण्यात आलेला आहे, जो पीडितांच्या नातेवाईकांना देण्यात यावा असंही कोर्टानं सांगितलेलं आहे. तर या केसमुळे, या निर्णयामुळे खरं तर कायद्याचे रक्षक भक्षक कसे बनतात हे समोर आलंच, पण त्याचबरोबरीनं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची नेमकी भूमिका काय असली पाहिजे याविषयी चर्चा होऊन त्यावर एखादा कडक कायदा निर्माण झाला पाहिजे असं प्रामाणिकपणाने वाटतं. आणि ही केस वाचत असताना सांगलीच्या पोलीस कोठडीमध्ये मरण पावलेल्या अनिकेत कोथळे प्रकरणाची सुद्धा आठवण झाली. मला वाटतं या केसच्या निर्णयाचा आधार घेऊन या पुढच्या काळामध्ये पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेल्यांना निश्चितपणाने न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला आपल्याला काहीच हरकत नाही. त्यामुळे मदुराईच्या विशेष न्यायालयाचे आभार, ज्यांनी पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना, 9 पोलिसांना फाशीची शिक्षा देऊन खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे असं म्हणायला हवं. नमस्कार.